गेंद पर बल्लेबाजी समय की तैयार है। छत्रपति शिवाजी महाराज के पहली गेंद लेग कटर वाली गेंद थी, आंसर के क्षेत्र में खेला, फाइन लेग क्षेत्र में गेंद को दिशा दी, पर फील्डर मौजूद है। जब तक कि गेंद को फील्ड कर रहे, एक रन मिलता हुआ, एक रन के साथ अपना खाता खोल रहे। स्ट्राइकिंग गेंद पर जो बल्लेबाज खेल रहे थे शुभम, उन्होंने पहली गेंद का सामना किया, उसके ऊपर एक रन लेने के बाद टीम का खाता खुलता हुआ और उसके साथ ही शुभम का खाता खुलता हुआ केवल मात्र एक रन। अब स्ट्राइकिंग गेंद पर टीम के कप्तान अभिषेक इस समय मौजूद हो चुके हैं। तालियां बज रही टुलजा स्पोर्ट्स के बनाम यहाँ पर महालक्ष्मी डोकमड़ी के बीच में यह मैच चल रहा है। पहली ओवर का खेल जारी है। पावर प्ले में दो खिलाड़ी इस समय 30 दायरे के बाहर है। एक खिलाड़ी डीप कवर्स में है तो दूसरे खिलाड़ी डीप मिड विकेट बाउंड्री लाइन पर है। स्ट्राइकिंग गेंद पर अभिषेक पहली गेंद का सामना करेंगे। पिंटा पाटिल जो टीम के कप्तान है, फील्डिंग की सजावट कर रहे, उनके सामने अवधूत है जो इस समय की गेंदबाजी के मोर्चे पर है। पहली गेंद पर पहली सिंगल मिलती हुई एक रन, उसके बाद की राइटिंग ऑफ द विकेट्स की इस ओवर की अगली गेंद। ये गेंद विकेटों से बाहर जा रहे, वाइड यॉर्कर डालना चाहते थे, टिप्पा खाने के बाद गेंद विकेटों से बाहर जाती हुई हम पर उनका सिग्नल आता हुआ, वाइड का करार आता हुआ, वाइड के साथ अब एक रन मिलेगा। एक रन के साथ अब रन संख्या आगे निकलती हुई 2 रन। पहली पारी का किलिया पर जारी है। अवधूत समय की ईश्वर की अगली गेंद करेंगे। ये गेंद हल्के हाथों से उठाकर के फील्डर वहां पर मौजूद है, उनके ऊपर से गेंद जारी है, लॉन्ग अप के ऊपर से गेंद जारी है, दम बनाती हुई बाउंड्री लाइन की दिशा में खराब फील्डिंग, उसके बाद गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर 4 रन। लेकिन गलती से मिस्टेक नहीं होना चाहिए। गलती से मिस्टेक होगा तो कहीं ना कहीं पर महंगा साबित हो सकता है। गलती से मिस्टेक होगा तो डीजे अक्षय गाना बजा सकते, यही उम्र है पगले, कर ले गलती से मिस्टेक। गलती नहीं होना चाहिए। ये भी फुलर लेने वाली गेंद थी, ड्राइव किया, मिड ऑफ में गेंद जाती हुई, वहां पर फील्डर मौजूद है, एक रन मिलता हुआ। एक रन के साथ रन संख्या आगे निकलती हुई कुल मिलाकर 8 रन। अच्छी शुरुआत है। पावर प्ले में अवधूत इस समय की गेंदबाजी कर रहे महालक्ष्मी टीम के लिए। अवधूत इस समय की गेंदबाजी के मोर्चे पर है। पावर प्ले में वो गेंदबाजी कर रहे। क्षेत्र में थोड़ा सा बदलाव है, जहां पर पावर प्ले का खेल जा रहे हैं वहां पर दो खिलाड़ी 30 दायरे के बाहर है। काफी अच्छा माहौल है, बड़ा मंच है। बड़े मंच पर सरपंच बनने का मौका है क्योंकि टूर्नामेंट बड़ा है। श्री समर्थ चषक 2022 का ये टूर्नामेंट है। फिर से एक बार अवधूत इस ओवर की अगली गेंद करेंगे। अभिषेक के लिए गिनती उठाकर खेलना चाहते थे, आंसर के क्षेत्र में वहां पर खराब फील्डिंग, फंबल होता हुआ फिर से बाद दूसरी के लिए निकलना चाहते हैं, क्या रन बना पाएंगे? 2 रन लेते हुए। काफी शानदार रनिंग बिटवीन द विकेट। पहली रन काफी तेजी से पूरी की, उसके बाद की दूसरी के लिए निकल चुके थे, वहां पर अभिषेक ने कॉल दिया था और 2 रन मिलती हुए 2 रन के साथ अब रन संख्या आगे निकलती हुई कुल मिलाकर 10 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। पहले मैच में लक्ष्मीकांत भाटी की टीम ने काफी शानदार तरीके से जीत अर्जित की है। ये शॉट ऑफ लाइन वाली गेंद थी, कट किया, पॉइंट क्षेत्र में गेंद जाते हुए वहां पर फील्डर है, 1 रन मिलेगा। 1 रन के ऊपर संतुष्ट है अभिषेक जो कि स्ट्राइकिंग एंड पर खेल रहे थे और इसी के साथ अंपायरों का इशारा था और समाप्ति का, यानी कि पावर प्ले का पहला ओवर समाप्त हो चुका है। पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर 11 रन बिना किसी विकेट के नुकसान। सुनते गाना, गाने के साथ फिर से एक बार लौटेंगे पहले पारी के साथ। तो डीजे अक्षय साहब हमारे साथ जुड़े। अब संदेश है
गेंदबाजी के मोर्चे पर पहुंच चुके हैं। इनके पास क्षमता है, काबिलियत वाले खिलाड़ी है, कई सालों से खेल रहे। इस समय के अपने आप को साबित करने की जरूरत है। स्ट्राइकिंग एंड पर अभिषेक है, नॉन स्ट्राइकिंग एंड पर देखा जाए तो इस समय की शुभम है, शुभम जादव 2 रन के ऊपर खेल रहे। उनके साथ अभिषेक इंदुलकर एक चौका चढ़ा है, उसके बाद की वो खेल रहे अब तक के 8 रन के ऊपर। काफी अच्छी पार्टनरशिप हो रही है। संदेश की पहली गेंद के बाद पूर्व जाकर गेंद को कट करना चाहते थे, गेंद जा रही है वहां पर फाइनली क्षेत्र में, वहां पर थोड़ा सा मिसफील होता है। उसके बाद की दूसरी रन के लिए निकलना चाहते हैं, 2 रन मिलेंगे। खराब फील्डिंग, उसके बाद 2 रन। हल्के हाथों से गेंद को बॉटम एंड का इस्तेमाल किया था। उसके बाद की फाइनली क्षेत्र में गेंद को दिशा दी थी। अभिषेक ने स्ट्राइकिंग एंड पर खेल रहे थे, स्वयं कप्तान है, एक अच्छी इनिंग पेश करे हमारे साथ यहाँ पर। और एक हमारे बड़े खिलाड़ी और एक अच्छे कमेंटेटर जिनको माना जाता है सुमित जी नागवेकर साहब, इनका भी यहाँ पर शुभ आगमन हो चुका है। उनका भी तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत है। तो इस समय की गेंद हवा में थी, कैच क्लब का विकेट गिरता हुआ, सुमधुर संगीत बजता हुआ गॉन। पूजा वॉरियर्स के साथ स्ट्राइकिंग इन पर नए बल्लेबाजी इस समय की पहुंच चुके सागर घाट। इनके लिए पहली गेंद, फील्डिंग में बदलाव, 2 खिलाड़ी धज्जा दायरे के बाहर, एक खिलाड़ी डीप स्क्वायर लेग में, उसके बाद एक खिलाड़ी काउ कॉर्नर में है। संदेश ईश्वर की यह गेंद शॉर्ट ऑफ लेन वाली गेंद थी, आंसर के क्षेत्र में खेला, स्क्वायर ड्राइवर पर देखने को मिला, स्क्वायर लेग में गेंद जा रही है जब तक 1 रन मिलता था। 1 रन के ऊपर संतुष्ट है। 1 रन के साथ रन संख्या आगे निकलती हुई कुल मिलाकर 14 रन। रन, 1 विकेट के नुकसान पर स्ट्राइकिंग गेंद पर शुभम ईश्वर की अगली गेंद का सामना करेंगे। संदेश की ये गेंद बैक फुट पर जाकर कट करना चाहते थे, लाइन मिस किया, उसके बाद की गेंद सीधी विकेट में। अब ये दूसरा विकेट गिरता हुआ, डगआउट में अब वापस जाएंगे बल्लेबाज शुभम जादव। विकेट गिरता हुआ, सुमधुर संगीत बजता हुआ गॉन। महालक्ष्मी विरुद्ध तुळजा स्पोर्ट्स, कट करण्याचा प्रयत्न होता, चांगला प्रयत्न होता आणि हा चेंडू बहुधा चौकार देऊन जायला असं वाटतं आणि ह्या चौकारांविषयी धावसंख्या झालेली आहे 18. चांगला फटका होता, स्क्वेअर कट मारला होता फलंदाजानं. दत्त
कमळ संघ नाही. सरर होलिका तुळजा स्पोर्ट्स संघाची त्यांनी आतापर्यंत 2 गडी बाद 22 अशी धावसंख्या उभारलेली आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उंच प्रमाणाला फटका. यावेळेस निश्चितपणे षटकार देऊन जातोय. धावसंख्या होते 28. 2 गडी बाद 28. पहिल्याच चेंडूवर सुमितच्या षटकार टोकून स्वागत केलेलं शुभमनं. यावेळेस मध्ये पुन्हा एकदा षटकार. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याचा पूर्णपणा समाचार घेत षटकार ठोकलेला होतो शुभमने. सलगच्या 2 चेंडूवर 2 षटकार आले. धावसंख्या झाली 34. तिसऱ्या षटकातले 2 चेंडूवर 2 षटकार. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने तटावून 1 धाव मिळवलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 35. 2 गडी बाद 35 अशी धावसंख्या उभारली गेलेली आहे तुळजा स्पोर्ट्स संघाकडून 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकातला 4था चेंडू घेऊन येईल तो सुमित. यावेळेस मात्र दत्तप्रसाद याच्यासाठी. चांगला तटावलेला चेंडू मेडांच्या दिशेनं. धावसंख्या झालेली आहे 36. 2 गडी बाद 36. श्री समर्थ चषक 2022 हा उद्घाटनाचा दिवस आणि या सत्रातला हा दुसरा सामना चालू आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह लॉफ्टेड मारलेला निश्चितपणाने चौकार. माफ करा षटकार.
तळपायची थांबत नाहीये. अक्षय कोंडेकर यांना वेगळा व्यायाम करायची आता गरज राहिली नाहीये. कवायत करण्याचा त्यांचा आजचा जो व्यायाम प्रकार होता तो पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 3 षटकांच्या अखेरीस 2 गडी बाद 48. या षटकामध्ये तब्बल 26 धावा वसूल करण्यात आलेल्या आहेत. त्या शुभम आणि गुरुप्रसाद यांच्याकडून. त्यामध्ये शुभम याचे 4 उत्तुंग असे षटकार होते. कोण? संदेश. 4थं षटक घेऊन आला तो संदेश. बघूया संदेश कुठल्या प्रकारचा संदेश घेऊन येतोय शुभम आणि गुरुप्रसाद याच्यासाठी. 3 षटकांच्या अखेरीस 2 गडी बाद 42 अशी धावसंख्या झालेली आहे. संदेश याचा चेंडू तर चांगला होता. मिड विकेटच्या दिशेने तटावलेला 1 धाव समाधान मानावं लागलं. धावसंख्या स्थिर राहिलेली आहे 49 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक चालू झालेलं आहे. 4थ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळालेली आणि स्ट्राईकवर होतो तो आक्रमक फलंदाज शुभम, ज्याने मागच्या षटकामध्ये 4 षटकार ठोकले होते. यावेळेस मात्र गोलंदाजीसाठी असेल तो संदेश. सुंदर चेंडू होता. ऑफब्रेक पद्धतीचा चेंडू होता. चेंडू निर्धाव जातोय. भरपूर कालावधीनंतर चेंडू निर्धाव केलेला पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 49. यावेळेस मात्र काय घडतंय, पंचांकडे पायचीच अपील केला जातोय. अपील फेटाळला जातोय आणि लेग बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 50. अर्धशतक फलकावं लागलंय तुळजा स्पोर्ट्स संघाचं 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्याच्यामध्ये बहुमूल्य असा वाटा होतो शुभम याचा, ज्याने 4 षटकार ठोकले होते. मागच्या षटकामध्ये 3-3. या षटकातले शेवटचे 3 चेंडू घेऊन येईल तो संदेश, ज्याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. यावेळेस मात्र उंचापुरा फटका षटकार देऊन जातोय तो गुरुप्रसाद याच्यासाठी आणि त्याच्या संघासाठी. धावसंख्या झाली 56. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन गेला चेंडू. किती धाव देऊन जातो, बहुधा एकाच धावावर समाधान मानावं लागेल असं वाटतंय. आणि त्याचबरोबर धावसंख्या झाली आहे 57. या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येईल तो संदेश शुभम याच्यासाठी. 4थं षटक, 4थ्या षटकातला हा शेवटचा चेंडू फेकेल तो संदेश. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप मारलेला आहे आणि 4 धावा. या चौकारांशी धावसंख्या होते 2 गड्यांच्या मोबदल्यात 61. 4थं षटक
शुभम खेळतोय 32 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली आहे आतापर्यंत 61. पाचवं षटक कोण घेऊन येते? अजय. पाचवं षटक घेऊन आलाय तो अजय. महालक्ष्मी ढोकामेळ संघाकडून या बाजूला आमचे मित्र आणि पंच म्हणून जी भूमिका पार पडतात ते रमेश सोलकर इथे उपस्थित झाले, त्यांचंही हार्दिक स्वागत. ओके. डीजे तयार राहा. अरे सांग ना, वाजव तू मध्येच. बॅटची कडा घेऊन गेलाय. ओके ओके. डीजे तुम्ही मी सांगायची वाट बघ. अक्षय पाटील तुम्ही ऑपरेटर आहात आज, त्यामुळे सांगायची गरज नाही. मारलान की पेटाव. यावेळेस काय करतोय? चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या झालेली 62. यावेळेस मात्र एका धावावर समाधान मानावं लागले. बॅटची कडा घेऊन गेलेला होता हा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 63. यावेळेस काय करतोय? डीजे डीजे प्ले. दत्तप्रसाद ज्यानं आपल्या संघासाठी बहुमूल्य असं योगदान दिलेलं आहे आणि तिसऱ्या गड्याच्या रूपाने बाद झालाय तो दत्तप्रसाद 63 या धावसंख्येवर. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 5व्या षटकातले आतापर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र स्ट्राईकवर असेल तर डावखुरा सलामीवीर शुभम. यावेळेस पुन्हा एकदा डीजे यांना संधी देण्यात आलेली आहे ती शुभम याच्याकडून. अजय ज्यानं आतापर्यंत चांगलं षटक फेकलं होतं. यावेळेस मात्र काय करतोय? यावेळेस चांगला फटका होता, चौकार देऊन जातोय. डीजे ऑन. डीजे
मात्र 7 धावांची आवश्यकता आहे त्याला अर्धशतक लावण्यासाठी. वैयक्तिक बॉलरचं नाव मित्रा मकरंद. यावेळेस मात्र थर्ड मॅनच्या दिशेने गाईड करून 1 धाव मिळवलेला आणि स्ट्राईकवर येतो तो अर्धशतकांनजीक असलेला शुभम, ज्याला 7 धावांची आवश्यकता आपला अर्धशतक झळकावण्यासाठी. धावसंख्या झालेली आहे 74. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक इनिंग मधलं चालू झालेलं आहे. शेवटच्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळवली होती काशीराम यानं. यावेळेस मात्र सुवर्ण चेंडू आणि वाईडच्या रूपानं 1 आणि अतिरिक्त 1 अशा 2 धावा बहाल केल्या गेल्या आहेत त्या तुळजा स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या झालेली 76. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 76 धावा केल्या गेल्या त्या तुळजा स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांकडून. स्ट्राईकवर असेल तो काशीराम. यावेळेस काय करतोय, चेंडू हवेमध्ये उडालेला झेल टिपण्याचा प्रयत्न होतोय का पाहायचा आणि सुंदर झेल टिपला जातो तो डीप कव्हरच्या दिशेनं. 4था गडी बाद होतोय काशीरामच्या रूपानं. स्ट्राईकवर असेल तो नवीन फलंदाज अथर्व. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज. यावेळेस मात्र चांगला फटका, चांगला आहे. किती धावा मिळत आहेत आणि हा षटकार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उंच उडवला फटका. बघा काय करतोय, झेल कल्ली क्षेत्ररक्षक होता आणि सुंदर झेल टिकला गेलेला.
यावेळेस बॅटची कडा घेऊन गेलो चेंडू काय करतोय काय बिघडतंय आणि झेल सुटतो एक धाव तो निश्चित मिळतो दुसऱ्या धावसाठी प्रयत्न करतायत आणि यावेळेस मात्र 2 धावा मिळतात त्या तुळजा स्पोर्ट्स आणि शुभम याच्यासाठी धावसंख्या झालेली आहे किती का 86. शुभम खेळतो वैयक्तिक 45 या धावसंख्येवर या षटकातला शेवटचा चेंडू असेल शेवटच्या चेंडूवर जर षटकार मारला तर निश्चितपणे त्याचं अर्धशतक लागणार आहे आणि यावेळेस मात्र फटका चांगला होता परंतु एक धाव तर निश्चितच मिळणार आहे दुसऱ्या धाव काढताना धावबाद झालेला आहे तो शुभम हा वैयक्तिक 46 धावा दोन्ही संघनायक आपण संभाव्य खेळाडूंची यादी घेऊन त्वरित नाणेफेकीसाठी दाखल व्हा. सिद्धार्थ खानू आणि जय हनुमान सडेवाडी बोथ द कॅप्टन्स हिअर वी रिक्वेस्टिंग प्लीज कम इन फ्रंट ऑफ कॉमेंट्री बॉक्स फॉर द टॉस. नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या समोर या. सिद्धार्थ खानू आणि जय हनुमान सडेवाडी दोन्ही संघनायक आपण त्वरित रिपोर्टिंग करून घ्या आणि त्यानंतर लगेच इथे टॉस होईल. तुझा स्पोर्ट्स आणि महालक्ष्मी डोकंबळे या दोन संघांच्या दरम्यान हा सामना इथे चाललाय. पुन्हा एकदा सर्व मायबाप क्रीडारसिक आणि खेळाडूंचं श्री समर्थ चषक 2022 या क्रिकेटच्या परिपूर्ण महासंग्रामात सहर्ष हार्दिक स्वागत. दुसरा सामना दुपार सत्रातील मॅच आपण पाहतोय. पहिल्या डावात इथे डावा बनवले तब्बल 87 धावा इथे बनवल्या गेल्यात आणि 88 धावांचं लक्ष एक विशाल लक्ष इथे ठेवलं गेलंय. पहिल्या मॅच मध्ये 80 धावा इथे चेस केल्या होत्या लक्ष्मीकांत भाटे संघाने आणि आता 87 धावा
अगुटप्पाचा बॉल हुक केला, बॉल हवेत आहे, इथे घेतलाय झेल आणि पहिल्या बॉलवर परता बॉल लागेल, बॅटरचा संपेल खेळ. नव्हते. यशपाल शर्मा 1983च्या विश्वकरंडकात देखील खूप चांगली कामगिरी त्यांनी साकारली होती. संपूर्ण कारकिर्दीत कधीही शून्य या धावसंख्येवरती बाद झाले नव्हते आणि आता नेक्स्ट मॅचचा टॉस इथे घेतला जातोय. सिद्धार्थ त्यांच्या विरोधात संघ असेल इथे जय हनुमान सेडेवाडी, इन ऍक्शन असेल शिवा कदम, तर दुसऱ्या बाजूला असेल आपण पाहणार आहोत सुदर्शन मयेकर देखील इन ऍक्शन पाहायला मिळेल. टॉस इथे घेतला जातोय पण मॅचच्या दिशेने जाऊया. पहिली सिंगल इथे घेतली आहे, धावसंख्या स्कोर कार्डवर एक गडी ते गमावलाय संघनायक सुदेश पाटील इथे बाद झालाय. पहिल्या बॉलवर अगदी डावाचा पहिला बॉल, अकुटप्प्याचा बॉल, मनोज किरवे त्याच्यावर मोठा प्रहार करायचा होता आणि अगदी फाईन लीगला शॉर्ट फाईन लीग मध्ये जणू काही जाळच रचलं होतं त्याच्यासाठी तो तिथे बाद झालाय. रटक ओरदी विकेटने हा बॉल बॅकफुटवर जाऊन फक्त पंच केलाय, दिशा दिली आहे पॉइंटला. क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय, सिंगल इथे मिळते. 88 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय, एक मोठं लक्ष आहे. विशाल लक्षाचा पाठलाग इथे करायचा असेल, केलं जाईल का हे आव्हान पूर्ण? भरपूर प्रश्न आहेत परंतु जिद्दीने खेळावं लागेल. त्या पद्धतीने ते क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं या मॅच मध्ये. तुझा स्पोर्ट्सच्या माध्यमातून पण हे क्षेत्ररक्षण इथे भेदावं लागेल. करा पिचिंग, बाहेर चालला बॉल, अंपायर सिग्नल घेतो वाईट बॉल. आउटसाइड लीग स्टंप पिचिंग थोडस बाहेर. मनोज किरवे ज्यांनी पहिल्या बॉलवर एक मोठी विकेट घेतली पण स्क्वेअरला अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला तुम्ही पाहू शकताय. मनोज पवार हा खेळाडू देखील इन ऍक्शन आहे, खूप चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. तो देखील स्क्वेअर लीग मध्ये सध्या इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. मनोजचा हा बॉल, अकुटप्पाचा बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप, शफल होऊन घेण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय शॉर्ट फाईन लीगला, सिंगल इथे मिळेल. सिंगल वर थांबावं लागेल. एकच रन, एका रनने धावसंख्या आता पुढे सरकली आहे. टीमची टोटल स्कोर बोर्डवर तुम्ही पाहू शकताय 4 धावा, 1 गडी बाद. 88 धावांचं लक्ष, एक मोठी स्पर्धा, क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम. युवा स्पोर्ट्स रत्नागिरी आयोजित श्री समर्थ प्रतिष्ठान रत्नागिरी पुरस्कृत श्री समर्थ चषक 2022 पर्व दुसरं दिवस पहिला. याबी बॉलला कट केलाय, वर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे मनोज पवारच्या दिशेने बॉल चाललाय, तिथे सिंगल मिळते. सेकंड टीमला बॉल इथे गॅदर केलाय, तोपर्यंत फक्त सिंगल जकडून ठेवलंय, लगाम लावलाय फलंदाजांना. पहिल्या डावात अक्षरशः बरसलेत फलंदाज आणि त्यानंतर आता दुसऱ्या डावाचा खेळ सुरू झालाय. काय घडेल दुसऱ्या डावात अनेक प्रश्न आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील इथे झालाय. जय हनुमान सडेवाडी संघाने टॉस इथे जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी देखील घेतलाय. नेक्स्ट मॅच मध्ये हे दोन संघ इथे इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. आणखी एक मोठी मॅच तुमच्या समोर आम्ही घेऊन येणार आहोत, परंतु इथे घेतली सिंगल आणि आता षटक संपुष्टात येत आहे. पहिलं पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा 6 बॉल मध्ये खर्च केलाय, 1 गडी ते बाद केलाय. ही आकडेवारी कुठेतरी आत्मविश्वास वाढवेल संघ तुझा स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर गोलंदाज मनोज किरवे अतिशय चांगली गोलंदाजी. एक खराब चेंडू त्याने डिलिव्हर केला परंतु त्यानंतर फार पडझड ती होऊ दिली नाही आणि आता पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 6 धावा 88 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. या ऐकूया सुमधुर संगीत. डीजे अक्षय आहेत आमच्यासोबत जोडले गेलेले, ते इथे गाणं देखील वाजवतील.
गोलंदाजी मार्कवर अशरफ ओव्हर क्रमांक 2 ओव्हर नंबर 2 साठी इथे दाखल झालाय. छत्रपती शिवाजी महाराज एंड कडून सेकंड ओव्हरला होईल इथे सुरुवात. धावा झाल्यात पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 6. 88 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. काशीराम आहे. काशीरामला तुम्ही इन ऍक्शन पाहाल. षटक क्रमांक 2 साठी पहिला बॉल रिव्हर्स सिटी अटेम्प्ट केलाय पण तो असफल झालाय. लागला तर आबाद नाही तर बरबाद. इथे बॉल चाललाय डॉट बॉल. धाव इथे मिळणार नाहीये. धावा झाल्या फक्त 6. 88 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. सध्या आपण पाहतोय ज्या पद्धतीने ते क्षेत्ररक्षणला गावलं गेलंय. दुसऱ्या ओव्हरचा इथे खेळ सुरू झालाय. सेकंड ओव्हर मध्ये इथे स्ट्रायकिंग एजला खेळत असताना बॅटर तुम्ही पाहताय शिवराज बीट झालाय पहिल्या बॉलवर. विशाल लक्ष इथे नक्कीच पूर्ण करायचे त्यामुळे थोडासा दबाव असेल. अकुटप्याचा बॉल कट केला. स्क्वेअर कडे ते पेश करत असताना स्वीपर बाउंड्री लाईनच्या दिशेने फिल्डर आहे. चूक इथे झाली आणि त्यानंतर बॉल चाललाय स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय चौकार. येस डीजे बॉलवर विशाल लक्ष इथे नक्कीच पूर्ण संघाच्या खात्यात जमा होईल. 11 रन सध्या स्कोर बोर्डवर. 1 गडी ते गमावला. 88 धावांचं लक्ष ते महालक्ष्मी डोकंबळे संघाला पूर्ण करायचंय. काशीराम विकेटने हा बॉल ऑन साइडला हवेत खेळ आहे. डीप मध्ये फिल्डर नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळी येतोय बॅटरच्या बॅट मधून एक चांगला स्ट्रोक. धावा मिळतील इथे शानदार दम चौकार इथे ठोकलाय. धावसंख्येला इथे आकार दिला जातोय. धाबा येत आहेत पण तो बॅटर आता म्हणेल की दिल मागे मोड. इथे बाहेर गेला होता त्यानंतर फॉलो केलंय बॅटरला काशीरामने. हा बॉल असली ती डॉट बॉल. चौकार आलाय परंतु त्यानंतर दिल मागे मोड. अजून धाबा इथे काढायच्यात. 88 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. धाबा आहे सध्या स्कोर बोर्डवर 15. नेक्स्ट बॉल बॅकफुटवर जाऊन कट केलाय. थर्ड मॅनला डीपला क्षेत्ररक्षक आहे. सेकंड अटेम्प्टला चेंडू इथे गॅदर केला जातोय. किरण पारदी तिथे दाबेल तोपर्यंत 2 धाबा इथे मिळतील. चांगली फिल्डिंग डीप थर्ड मॅनला अगदी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बॉल इथे थांबवलाय परंतु 2 धावा इथे रोखल्या जात नाहीयेत. 2 धावा आणि धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल सध्या स्कोर बोर्डवर येऊन पोहोचली 17. लॉस ऑफ 1 विकेट. अजून 61 धाबा इथे बनवायचे असतील. 71 धावा बनवाव्या लागतील. माफ करा. 88 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. फुलल्लींचा बॉल इनसाइड आउट इथे पेश केलाय. कव्हर्सला डीपला फिल्डर आहे. सिंगल इथे मिळेल आणि आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय यशस्वी. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावा आणि धावसंख्या पुढे सरकते. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 19 लॉस ऑफ 1 विकेट. अजून 69 धावा बनवायच्या असतील. बॉल असतील तुमच्याकडे शिल्लक येणारी 24 बॉल मध्ये 69 धावा बनवायच्या असतील. 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यानंतर धावसंख्या स्कोर बोर्ड 19. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाला होता 6. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या 13. पहिल्या ओव्हरमध्ये मनोज किरबेने अगदी पहिल्या बॉलवर विकेटचं पतन केलं होतं. सुदेश पाटीलला जो संघनायक आहे महालक्ष्मी डोकंबळे संघाचा त्याला इथे परतावलं होतं मनोज किरबेने. आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संदेश शिवाच्या बरोबरीने शिवराज बारीक आणि त्याच्या बरोबरीने संदेश इथे चांगली इनिंग पेश करतोय. 2 चौकार त्याने ठोकले. तो खेळतो आतापर्यंत तब्बल 15 या धावसंख्येवर. तर दुसऱ्या बाजूला शिवा वारंग आतापर्यंत 2 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय मनोज किरबे. पहिले षटक पॉवर प्ले मध्ये टाकलं होतं. 6 धावा खर्च केल्या. 1 गडी बाद केला आणि आता पुन्हा विश्वास दाखवलाय. सार्थ ठरवावा लागेल.
आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने पॅव्हिलियन एंड कडून तिसरे षटक पहिला बॉल याबी अगदी फुलल्लींचा बॉल टप्पा पडलाय बाहेर निघतोय बॉल यष्टीरक्षकाच्या हातात इथे विसावलाय डॉट बॉल असेल डावी ते मिळणार नाहीये चांगली लाईन रिदम खूप चांगला आहे मनोज किरवेचा आजच्या दिवसात चांगली बॉलिंग करतोय टीम 2 स्पोर्ट्स संघासाठी या पद्धतीने आपण पाहतोय विश्वास इथे दाखवला गेला आणि अगदी विश्वासाला साजेशी गोलंदाजी करतोय हा बॉल देखील चांगला आहे कमी गतीचा बॉल डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात गती थोडीशी कमी केली चेंज ऑफ पेस गती परिवर्तन बॉल चालला इथे डॉट बॉल धावा इथे मिळत नाहीयेत सगळा बॉल लागतोय स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना बॅटर सध्या आपण पाहतोय शिवाज डावखुऱ्या हाताचा खेळाडू झगडतोय शिवाज वारिक बॅन फ्रॉम डोकमळे मनोज किरवेच्या विरोधात संघर्ष करतोय हा बॉल देखील चाललाय यष्टीच्या वरतून लगातारचा तिसरा बॉल इथे डॉट बॉल निघालाय काही गोलंदाजी इथे केली जखडून ठेवले लगाम लावला इथे फलंदाजांना बॅटर्सना इथे जगडावं लागतंय फुटवर्क तेवढं चांगलं नाहीये बॉटमहँडचा वापर इथे केला जात नाहीये 88 धावांचं लक्ष एक गडी आतापर्यंत बाद झालाय दबाव आहे कुठेतरी परंतु जोखीम घ्यावी लागेल अटॅकीचं बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं आणि तो अटॅक इथे करावा लागेल कारण 88 धावा तुम्हाला इथे बनवायच्यात या मॅच मध्ये जिंकण्यासाठी नॉकआउट मध्ये तुम्ही खेळताय एक मोठी स्पर्धा क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम युवा स्पोर्ट्स आयोजित श्री समर्थ प्रतिष्ठान रत्नागिरी पुरस्कृत श्री समर्थ चषक 2022 दुसरं पर्व पहिला दिवस मनोज किरवे हा बॉल फुललेंचा बॉल व्हायची ते कडा घेतली आहे बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातात आणखीन एका विकेटचं होईल पतन दुसरा धक्का देतोय संघाला तुझा स्पोर्ट्स या संघाला मनोज किरवे दोन गडी आतापर्यंत बाद केली चांगली बॉलिंग इम्प्रेस केले 4 बॉल आतापर्यंत डॉट टाकलेत नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये समीर साठी हा बॉल लोअर फुलटस होता ऑन साइडला हवेत केलाय रोमॅन्स लँडला बॉल पडतोय गाव कॉर्नरला बॉल ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत 2 धावा इथे घेतल्यात कमी गतीचा बॉल लोअर फुलटस होता प्रॉपर टायमिंग इथे होऊ शकला नाहीये यानंतर आणखीन एक मोठी मॅच आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत एका बाजूला सिद्धार्थ 11 आणि त्यांच्या विरोधात असेल जय हनुमान सडेबाडी एका बाजूला शिवा कदम तर दुसऱ्या बाजूला सुदर्शन मयकर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील मनोज किरवे राईट ओ दी विकेटने हा बॉल खोलबट टप्प्याचा बॉल दिशा दिल्या बॉटमहँडचा वापर इथे केलाय मिडॉनला बॉल अलॉंग दी कार्पेट येतोय विथ कार्पेटने बॉल येतोय कार्पेटच्या साह्याने बॉल इथे ट्रॅव्हल झाला आणि आता तिसऱ्या षटकाचा केटी संपलाय अतिशय चांगली गोलंदाजी इम्प्रेस केलंय या ओव्हरमध्ये मनोज किरवेने 2 षटकांचा स्पेल इथे पूर्ण केलाय धावा खर्च केल्यात फक्त 9 धावा गडी बाद केले तब्बल त्याने 2 ही कामगिरी खूप चांगली आहे ही आकडेवारी तुमचा आत्मविश्वास वाढवेल क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला तालीमीला वेळ नसतो इथे तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स द्यावा लागतो आणि तो परफॉर्मन्स इथे देत असताना मनोज किरवेने 2 षटकांचा स्पेल इथे पूर्ण केलाय तोंडावरचा रुमाल काढा क्रिकेटच्या पटलावर आपण खेळत आहात मनोज किरवे मैदानामध्ये तुम्हाला आलो नाहीये 3 षटकांचा खेळ इथे संपलाय 88 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय 88 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावा झाल्यात 22 म्हणजे कुठेतरी थोडासा दबाव आहे बॅटिंग करणाऱ्या संघावर महालक्ष्मी डोकमळे संघ बॅटिंग करतोय दुसऱ्या डावात 4थ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर तुझा स्पोर्ट्स संघाकडून इथे दाखल झालाय गोलंदाज दत्तप्रसाद षटक क्रमांक 4 छत्रपती शिवाजी महाराज एन कडून पहिला बॉल स्ट्रायकिंग गेला इथे समीर सज्ज होतोय पहिला बॉल पुलेलींचा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर चाललाय सिग्नल येतोय ये सिटीचा वाईट बॉल खराब टप्पा थोडासा बाहेर टाकलाय बॉल आणि त्यानंतर
अंपायरचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक धाव इथे अतिरिक्त स्वरूपात जमा होते. टीमची टोटल आता येऊन पोहोचली स्कोर बोर्डवर 23 रन्स. 23 लॉस ऑफ 1 विकेट. माफ करा 2 गडी ते बाद झालेत. 23 लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळी ऑन साईडला हवेत केलाय, रडार मध्ये होता, लॉफ्ट केलाय बॉलला, लॉंगन बाउंड्री लाईनच्या बाहेर समीरच्या बॅटमन घेतोय धमाका षटकार. एसडीजे 6 धावा. ऑफ कटी केलाय, आतमध्ये कट केलाय बॉल. त्यानंतर बॅटर बीट झालाय समीर, ज्याच्या बॅट मधून आला होता षटकार, परंतु त्यानंतरच्या बॉलवर दत्त प्रसादने इन स्विंगर इथे टाकला, बीट झालाय. बॉल येतोय ती डॉट बॉल. धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या आपण पाहिली तर धावा झाल्या दत्तपंत 29 धावा, 2 गडी बाद, 88 धावांचं लक्ष. दत्त प्रसादचा हा बॉल फुलल्लींचा बॉल, दिशा दिली आहे एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डर डाबेल बुडातला बीट केल्यानंतर लॉंग ऑफचा खेळाडू येतोय, तोपर्यंत सिंगल इथे मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल सध्या स्कोर बोर्डवर 30. 4थं षटक इथे मार्गस्थ आहे. पहिल्या डाबात तुझ्या स्पोर्ट्सने चांगली बॅटिंग इथे केली आहे आणि प्रत्युत्तर देखील खेळत असताना कुठेतरी धावांसाठी जगडावं लागतंय. परंतु संघर्षाच्या काळात तुम्हाला स्वतःला सांगावं लागेल, येस आय कॅन डू इट, मी करू शकतोय. आत्मविश्वास द्यावा लागेल, आत्मविश्वासाने खेळावं लागेल. आत्मविश्वास तुम्हाला यशाची खात्री देऊ शकत नाहीये, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्की देतो. त्यामुळे आत्मविश्वास घेऊन तुम्हाला इथे खेळावं लागेल. आणि मोठी स्पर्धा आहे, श्री समर्थ चषक, एक मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा. यावेळी देखील फुलल्लेंचा बॉल पॅडवर इथे आदळलाय, बीट झालाय बॅटर इथे खेळत असताना संदेश. आणखीन एक डॉट बॉल. अतिशय दर्जेदार आयोजन, नियोजनबद्ध अशी स्पर्धा ज्या पद्धतीने आपण पाहतोय. युवा स्पोर्ट्स रत्नागिरी, एक मोठं नाव आहे. युवा स्पोर्ट्स हा खूप मोठा ब्रँड, गेले अनेक वर्ष क्रीडा क्षेत्रात अग्र नामांकित असणारा ब्रँड म्हणजे युवा स्पोर्ट्स. प्रवीणदादा पवार यांच्या माध्यमातून अनेक वर्ष रत्नागिरी वासियांची क्रीडा क्षेत्रात सेवा केली गेली आणि युवा स्पोर्ट्स हा खूप मोठा ब्रँड आहे. या ब्रँडचे ओनर आहेत प्रवीणदादा पवार, जे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. त्यांच्या बरोबरीने चंदनदादा जाधव यांना देखील आपण पाहिलंय, जे या स्पर्धेचे आयोजक म्हणून भूमिका पार पाडतात. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉलचा इथे बॅटशी संपर्क होणार नाहीये, बॉल इथे डॉट बॉल. आमच्या कॉम्बॉक्सच्या उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता चमकणाऱ्या चमचमत्या ट्रॉफीज देखील पाहायला मिळतात. महाराष्ट्राच्या आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकुटी पुतळा आणि त्याच्या मागच्या साईडला आहेत या संपूर्ण ट्रॉफीज, चषक. यावेळी इनसाइड आउट खेळलाय, कव्हर्सला डीपला फिल्डर आहे, तो दाबेल, तोपर्यंत फक्त सिंगल इथे मिळते. सिंगलने धावसंख्या आता पुढे सरकेल. टीमची टोटल येऊन पोहोचली स्कोर बोर्डवर 31 धावा, 31. 4 षटकांचा किती संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर 31 धावा. अजूनही 57 धावा बनवायच्या असतील, चेंडू असतील तुमच्याकडे 12 बॉलमध्ये 57 बनवल्या जातील का? कमेंट्री बॉक्स मध्ये आमच्यासोबत खूप चांगलं गुणलेखन इथे करत असताना दर्शनाताई पवार यांना तुम्ही पाहू शकता. तेवढंच चांगलं टेनिस क्रिकेट साठी लाईव्ह स्कोरिंग करत असताना सोनमताई चव्हाण, आमचे मित्र मिरकर यांना देखील पाहू शकता. आणि या सर्वांना खूप चांगल्या गाईडलाईन्स देत असताना गिरीश कोसरेकर सरांना देखील आपण पाहतोय. तेवढंच चांगलं कॅमेरा वर्क आमच्या कॅमेरामनच्या माध्यमातून केले जाते. फैज आणि दुसरे आमचे कॅमेरामन सफवान बारगीर हे देखील आता दाखल झालेत कॅमेरामनच्या भूमिकेत. पहिला बॉल व्हाईट यॉर्कर इथे टाकलाय, फुलल्लेंचा बॉल, बीट व्हावं लागतंय. स्ट्रायकिंग गेला खेळत असताना संदेश. 5व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवर दाखल झाला अभिषेक इंदुलकर, जो आहे तुझा स्पोर्ट्स संघाचा संघनायक. कॅप्टन ऑलवेज लीडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हटलं जातं. नेतृत्व आणि कर्तृत्व विकत मिळत नाही, उसनंही मिळत नसतं, ते तुम्हाला घडवावं लागतं आणि या संघासाठी ते आपलं नेतृत्व सिद्ध करतोय. प्रथमेश इंदुलकर, अभिषेक इंदुलकर, तर माफ करा अभिषेक इंदुलकर इथे स्वतःचं नेतृत्व सध्या सिद्ध करतोय.
प्रवीण दादा पवार यांना देखील पाहू शकता अतिथी कक्षात आपल्या सुकन्येसोबत बसून या स्पर्धेचा आनंद घेतात. यावेळी हवाई हल्ला केलाय परंतु बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातात. विकेटचं होईल पतन. तिसरा धक्का येते. वर त्याने आक्रमण केलंय पण तो आता कुठेतरी वेळ पुढे चालली आहे. यावेळी हुक केलाय बॉल. क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि ती आता झेल परतावं लागेल. अभिषेकच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. फुलकर चांगली गोलंदाजी. यावेळी देखील फुलल्लींचा बॉल ड्राईव्ह इथे केला. मिड ऑफला बीट करून लॉंग ऑफ मध्ये बॉल येते. किरण पारधी थोडंसं क्षेत्ररक्षणात चूक करतो आणि त्यानंतर इथे फलंदाजाला परतावा लागेल. डाव बाद होतोय. एक धाव इथे पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि फलंदाज डाव बाद होईल. धक्का इथे बसतोय संघाला. चौथा. 4 गडी बाद. धावसंख्या टीमची टोटल सध्या स्कोर बोर्डवर पेश केली होती. पहिल्या डाबात अतिशय घणाघात पेश केला आणि आता गोलंदाजी मागवर शेवटचं षटक हाताळेल. दुसऱ्या डाबात शुभम. पहिला बॉल फुलल्लींचा बॉल इथे टाकलाय मिड ऑन ला. बीट करून लॉंग ऑन मध्ये बॉल जातोय. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी दाबतील इथे. 2 धावा इथे मिळतील. चांगलं रनिंग बिटवीन. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होईल. 2 धावा इथे टीमच्या खात्यात जोडल्या जात आहेत. धावसंख्या आता स्कोर कार्डवर 40. अजून 48 धावांचं लक्ष असेल. 5 बॉल मध्ये 48. आता अशक्य असत हे चित्र पाहायला मिळते. ऑन साईडला हवेत खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑनला मनोज पवार येतोय बॉलवर. त्यांनी बॉलला इथे थांबवलाय. जेलसाठी प्रयत्न केला नाहीये परंतु बॉल इथे थांबवलाय. चांगली फिल्डिंग मनोज पवार या खेळाडूला तुम्ही पाहू शकताय. त्यांनी बॉलला इथे स्टॉप केले. ताबी इथे मिळणार नाहीये. चेंडू चालला इथे. एका धावेसाठी 1 रन इथे मिळाली आहे. सिंगल कंप्लीट केली आहे. याबी कव्हर्सला घेण्याचा प्रयत्न दाखवला जातोय. बॉल काही काळ हवेत राहिला त्यानंतर चेंडू येतोय बॅकवर्ड पॉइंटला. इथे किरण पारधी चेंडू मागे धावेल.
सिंगल इथे घेतली जाते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 88 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 42 धावा. आतापर्यंत 4 गडी बाद. हा देखील फुलेलेंचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. गाव कॉर्नरला बॉल येतोय. मनोज पवार तिथे फिल्डिंग करत असताना फेकी चांगली सिंगल इथे खर्च केली जाते. गोलंदाज शुभम 46 धावा इथे पहिल्या डाबात अतिशय चांगली बॅटिंग केली होती. दुसऱ्या डाबात शेवटचं षटक करत असताना चांगली गोलंदाजी सध्या करतोय. चांगली बॉलिंग इम्प्रेस केलं या खेळाडूने. समर्थ चषक एक मोठी स्पर्धा श्री समर्थ चषक 2022 दुसरं पर्व या स्पर्धेचं अतिशय नेटकं दर्जेदार आयोजन यासाठी ही स्पर्धा जाणली जाते. बाबा क्रीडा रसिक देखील अनेक महिने या स्पर्धेची अतिशय उत्सुकतेने वाट पाहत होते, कारण 1 गाव आणि 11 खेळाडू अशा नियमाने ही स्पर्धा इथे ठेवली गेली आहे. रोख रक्कम 66,666 प्रथम पारितोषिक आहे या स्पर्धेदरम्यान. तर द्वितीय पारितोषिक आहे रोख रक्कम 44,444. आकर्षक भव्य दिव्य चषक आपल्याला पाहायला मिळतात आमच्या कॉम्बॉक्सच्या उजव्या बाजूला. अतिशय दर्जेदार आयोजन नियोजन आणि इथे मॅच झाली समाप्त. इथे विजयी होतोय संघ तुझा स्पोर्ट्स.